कोकणातून नारायण राणे आणि कुटुंब काहीही केलं तरी संपणार नाही असा इशारा शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी दिलाय। झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या मुलाखतीमध्ये त्यांनी विरोधकांना हा इशारा दिलेला आहे। राणे कुटुंब संपलं अशी हाकाठी पिटली गेली तेव्हा तीनही राणे पिता पुत्र पुन्हा एकदा निवडून आल्याचा दाखला त्यांनी दिला। राणे कुटुंब कोकणातून असंच संपणार नाही असंही त्यांनी म्हटलं। नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबाच्या वर्चस्वाला वारंवार आव्हान देण्याचा प्रयत्न केला जातोय का या प्रश्नावर त्यांनी विरोधकांना उत्तर दिलं। सिंधुदुर्गात तुटलेली भाजप शिवसेना युती, प्रचारापासून लांब राहिलेले नारायण राणे या संदर्भात बोलताना निलेश राणे यांनी ही भूमिका मांडलेली आहे। त्यांनी दिलेला हा इशारा नेमका कुणाला आहे अशी देखील चर्चा सुरू आहे। तर आपण अलायन्स मध्ये लढलं पाहिजे। हा कुठेतरी तुमच्या शिवसेनेमधल्या कोकणातल्या किंवा कोकणातल्याच वर्चस्वाच्या लढाईचा प्रश्न का? कारण कोकणात नक्की आता म्हणजे एकेकाळी तुम्ही जसं मगाशी म्हणालात की सिंगल हँडेड नारायण राणेंचं कोकणामध्ये वर्चस्व एकेकाळी कोकणात तिथे होतं। आता त्यात वाटेकरी यायला लागलेत नवीन तुमच्याच पक्षातले उदय सामंत आहेत। वाटेकरी स्वतःला जिल्ह्यामध्ये, मी माझ्या जिल्ह्याचं म्हणतोय, सामंत कोकणाचं बोलतो नाही, मी कोकणाचं बोलतो असेल तिकडे आलेत, अजून सामंत आहेत, आता रवींद्र चव्हाण त्यात इंटरेस्ट घ्यायला लागलेत। हे या संघर्षाचं मूळ कारण आहे का? बघा साहेब, कोण जर आमची ताकद संपवायचा प्रयत्न करत असेल अशी ती ताकद संपणार नाही। जो संपवायचा प्रयत्न करत असेल तो, मी कोणाचं नाव स्पेसिफिक घेतलं नाही, अशी कोणाची ताकद संपत नाही साहेब। एक काळ असाही आला साहेब जेव्हा सगळे म्हणत होते राणे संपले, तिन्ही राणे त्याच्यानंतर निवडून आले। मला हेच म्हणायचं आहे की कुठेतरी राणेंचं तिथलं अस्तित्व संपवायचा प्रयत्न होतोय असं निलेश राणेंना वाटतं का? प्रयत्न होतोय का? बघा, कोण काय स्वप्न बघत असेल तर साहेब मी स्वप्न थांबू शकत नाही कोणाची, पण ही ताकद अशी संपणारी नाही। जर संपली असती ना साहेब, जेव्हा आम्ही सगळं आमचा एक बॅड फेज जो सुरू होता, बॅड पॅच चालू होता, त्या पॅचमध्ये संपलं असतं ना सगळं, तेव्हा नाही संपू शकले तर आता काय संपवणार आहेत?